नारायण नारायण, हीच सुरुवात होती एका अशुभ घटनेकडे जाण्याची. मुनिवर, आपण श्री ब्रह्मदेव यांचे सुपुत्र आहात, पण तरीही त्यांच्या संदर्भातील ही कथा सांगताना आपण अगदी तटस्थ राहून सांगत आहात. मुनिवर, खरंच आपण ज्येष्ठ कीर्तनकार आहात. नारायण नारायण, आपले कौतुकाचे शब्द ऐकून मी खूप आनंदी झालो आहे देवा. तर हा श्रेष्ठत्वाचा मुद्दा त्रिमूर्तींमध्ये येईल असे कधी वाटले नव्हते, परंतु ही कथा जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तुम्हालाही हे कळेल की ही सारी त्रिमूर्तींचीच लीला होती. नारायण नारायण. या अशा घोर समुद्रात असे एकटेच तप करणारे तुम्ही कोण आहात? मी इथे तुमच्या आणि माझ्या खेरीज दुसरे कोणीही नाही. देवांचा आणि लोकांचा प्रभान असलेला अव्यय महायोगेश्वर नारायण या नावाने सर्वजण मला ओळखतात. नारायण? हो, साऱ्या सृष्टीला तुम्ही माझ्यातच पाहू शकता, कारण ती माझ्यातच सामावलेली आहे. परंतु आपण कोण आहात? मी? हो, मी धाता, विधाता, स्वयंभू, प्रपितामह आहे. मीच विश्वतोमुख ब्रह्मदेव आहे. माझ्यातच सारं विश्व सामावलेलं आहे. खरंच? हो, मी या साऱ्या सृष्टीचा जनक, निर्माण करणारा साक्षात आदिपुरुष आहे. आणि असं असतानाही तुम्ही स्वतःला पुरुषोत्तम कसे म्हणवून घेता? कारण तो तर मी आहेच. मी यावर कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही आणि मी आपण एकच गोष्ट सांगत आहोत, आणि हे सिद्ध करण्यासाठी एकच मार्ग आहे. कोणता? आपण योग बलाने एकमेकांच्या शरीरात प्रवेश करायचा. आपण जे बोलत आहोत त्याचा प्रत्यय घ्यायलाच हवा. हे केल्याने सिद्ध होईल. सत्य सांगायचं झालं तर मला हे करण्याची आवश्यकता नाही, कारण मीच या सृष्टीचा जनक आहे. हे सत्य आहे. तरी सुद्धा मला हे मान्य आहे. मी सत्य सांगतोय हे माझ्या शरीरात प्रवेश केल्यावर तुमच्या ध्यानात येईलच. म्हणूनच तुम्ही आधी पडताळणी केलेली योग्य. जशी तुमची इच्छा. परंतु त्यानंतर तुम्ही देखील मी जे सत्य सांगत आहे त्याचा प्रत्यय घ्यायला हवा. मान्य आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.